न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। डॉक्टर विलास पांगारकर यांना उमेदवारी देण्यासाठी ग्रामस्थांची एकदिलाने मागणी, मिसळ पार्टीत रणनीती आखली। नांदूर शिंगोटे गटाची एकजूट, डॉक्टर पांगारकरांना उमेदवारी मिळवण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार। पांगरी वावी विकासासाठी एकमेव योग्य पर्याय डॉक्टर विलास पांगारकर, ग्रामस्थांची ठाम भूमिका। नांदूर शिंगोटे गट, वावी आणि पांगरी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी डॉक्टर विलासभाऊ पांगारकर यांना आगामी निवडणुकीत उमेदवारी देण्यात यावी, अशी ठाम आणि एकमताने भूमिका स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। याच उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य मिसळ पार्टीत ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीत निर्णय घेण्यात आला की नामदार माणिकराव कोकाटे यांची भेट घेऊन डॉक्टर पांगारकर यांना उमेदवारी देण्यासाठी ग्रामस्थांकडून ठामपणे आग्रह धरण्यात येणार आहे। अनेक वक्त्यांनी यावेळी सांगितलं की मागच्या वेळची निवडणूक ही अत्यंत कमी मतावर, म्हणजे निवडणूक जिंकलोच होतो आपण, पण एक अंकी आकड्यावर आपली निवडणूक त्यावेळेस गेली आणि त्याची जी काही सल आतापर्यंत आपल्या सगळ्यांच्या मनात आहे। पांगारकर राजेंच्या बाबत माझ्यापेक्षा तुम्ही सर्व लोक त्यांना चांगलं ओळखता। आमचे जरी नातेसंबंध असले परंतु त्यांचं कार्य हे काही फक्त सिन्नर तालुका, नाशिक जिल्हा, महाराष्ट्रात नाही, तर या पांगरी गावाचं नाव त्यांनी दिल्लीच्या तख्तावर सुद्धा त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने फडकवलेलं आहे की जे पांगरी गाव या सिन्नर तालुक्यातलं असलं तरी शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या माध्यमातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती असेल, या सगळ्या ठिकाणी आपण बघितलं असेल इथून त्यांनी त्या सगळ्या रथयात्रेच्या माध्यमातून, म्हणजे या सिन्नर गावा, पांगरी गावापासून तर दिल्लीपर्यंत जेवढे काही रस्त्यातले गावं असतील त्या प्रत्येक गावामध्ये जात असताना ही कुठली माणसं आहेत, ही कोण आहेत, त्यांची विचारधारा काय आहे, आपल्या जीवनातल्या सगळ्या विचारधारा त्यांनी दिल्लीपर्यंत पोहोचवल्या। तुम्हाला माहिती आहे राजस्थानचे राज्यपाल कधीही प्रोटोकॉल तोडत नाही, पण त्या ठिकाणी या लोकांच्या व्यक्तिमत्वाला साजेसं त्या सगळ्याच राज्यपालांनी त्यांचे प्रोटोकॉल तोडले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची महती प्रत्येक राज्याला व्हावी म्हणून त्या राजभवनामध्ये ती सगळे आपण दिलेले रथ त्या ठिकाणी ठेवले आणि सगळ्या लोकांच्या व्यवस्था केल्या। हे या व्यक्तीचं काम बोलतं, लक्षात घ्या, असं कोणालाही होऊ शकत नाही। आणि ते काय माझे नातेवाईक आहे म्हणून मी बोलत नाही, जे सत्य आहे ते मांडलं पाहिजे, जे सत्य ते लोकांपर्यंत नेलं पाहिजे आणि त्या भावना लोकांपर्यंत रुजून, आता तुम्हाला सगळ्यांना, आपल्याला प्रत्येकाला आपल्या घरी सकाळचा नाश्ता मिळतो, जेवण मिळतं, मिसळ हे निमित्त असतं, लक्षात घ्या, पण आपल्या माणसाने आपल्याला आवाज दिला, आपल्या माणसाने आपल्याला बोलवलं, तर आपल्या सुखदुःखात येणाऱ्या माणसासाठी आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे। या नैतिकतेतून आपण लोक इथे जमलेलो आहोत। आता इथं प्रत्येकाने एकच पक्षाचं नाव घेतलं की बाबा नामदारांकडे आपण गेलं पाहिजे आणि तुम्ही आता नामदार म्हणायला शिकत आहात, आमदार म्हणू नका, अहो ते त्याच्या फार पुढे गेलेले आहे। या राज्याच्या राजकारणामध्ये नामदार माणिकराव कोकाटे साहेब अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात। त्यांचा स्वभाव थोडा वेगळा आहे, त्याच्यात त्यांना अडचणी पण येतात, म्हणजे त्यांनी जेव्हा मंत्रिपदाची शपथ घेतली सगळ्यात पहिले मी त्यांना जाऊन सांगितलं तर साहेब आता तुम्ही आमदार नाही, आता तुम्ही मंत्री झाले, त्याच्यामुळे आपलं स्पष्ट बोलणं थोडं थांबवा, पण काही माणसं स्पष्ट असतात, ते त्यांच्या स्वभावात बदल करू शकतात। गावाचा विकास, रोजगार निर्मिती, पूर्व भागातील समस्या आणि भविष्याची दिशा या सर्व मुद्द्यांवर सविस्तर या बैठकीत चर्चा झाली। ग्रामस्थांनी स्पष्टपणे सांगितले की नांदूर शिंगोटे गट, वावी आणि पांगरीचा विकास करायचा असेल तर डॉक्टर विलास पांगारकर हेच योग्य आणि सक्षम उमेदवार ठरू शकतात। हे विलास भाऊंवरती असलेलं विशेष प्रेम या ठिकाणी आपण बघतो आणि आताच आपले ज्येष्ठ संपत भाऊ यांनी सांगितलंय की विलास भाऊंनी सामाजिक काम काय केलंय। सामाजिक कामामध्ये सर्वात मोठं मराठा आरक्षण मिळवण्याचं काम जरांगे पाटलांना पांगरीमध्ये आणलं, आपल्या तालुक्यात आणण्याचं पहिलं काम विलास भाऊंनी केलं। हे विलास भाऊचं विशेष कौतुक या ठिकाणी आपल्याला करावं वाटतं, कारण मराठ्यांच्या संघर्षामध्ये आरक्षण मिळवून देणे ही सोपी गोष्ट नव्हती। मुंबईला आम्ही रायगडला गेलो, मुंबईला गेलो, पुण्याला गेलो,
आणि अंतर्गत सराटीला गेलो, त्या ठिकाणी प्रत्येकाच्या गाडीचा खर्च असेल, त्याच्या जेवणाची सोय असेल, जे विलास भाऊ प्रत्येकाला आग्रहाने विचारत होते. आणि या माध्यमातून मराठ्यांसाठी असलेला संघर्ष हा जनतेसाठी कसा वळवायचा, या माध्यमातून हे जिल्हा परिषदेचं इलेक्शन या ठिकाणी आपल्या समोर दिसते. कारण त्यांना जनमनातली प्रत्येक समाजात असलेली तळमळ असेल, आदिवासी असतील, मुस्लिम असतील, SC असतील, ST असतील, सर्वांना बरोबर घेऊन हा समाज आपल्या बरोबर राहायला पाहिजे, या माध्यमातून विलास भाऊंनी ही चळवळ उभी केली. मागच्या जे काही जिल्हा परिषद इलेक्शन झालं त्यावेळेस आपल्याला तेल लावलेला पैलवान नव्हता, आता हे तेल लावलेला पैलवान आपल्याला या ठिकाणी उभा करायचा आहे. कारण आता काय हा पैलवान आपल्या कोणाच्या हातात सापडणार नाही, आता सटकलेला आहे. त्यामुळे आता समोर येणाऱ्याने प्रत्येकाने विचार करायचा आहे की सर्व पूर्व भागातील गावं एकत्र झालेली. आपण अजितदादांना या ठिकाणी विनंती करू, आपल्या तालुक्याचे विकासपूर्वी कोकणीसाठी यांनाही विनंती करू की या दिल्लीपर्यंत संपर्क असलेला, महाराष्ट्रातील प्रत्येक नेत्याशी, प्रत्येक राजकारण्याशी संपर्क असलेला, प्रत्येक विभागातील अधिकाऱ्याशी संपर्क असलेला नेता आपल्या सर्वांनी निवडून द्यायचा आहे. आणि आपल्या पूर्व भागाचा विकास, ज्याप्रमाणे कोकाटे साहेबांनी पाण्याची गंगा आपल्या पूर्व भागात वाहिली, त्याचप्रमाणे विकासाची गंगा विलास भाऊच्या माध्यमातून वाहिली पाहिजे, अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो. डॉक्टर पांगारकरांनी गावापुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात आणि दिल्लीपर्यंत आपल्या कार्याचा ठसा पोहोचविला आहे. शिवजन्मोत्सव असो किंवा मराठा आरक्षणाचा प्रश्न, डॉक्टर पांगारकर यांनी नेहमीच अग्रभागी राहून यासाठी लढा लढला आहे. या निवडणुकीनंतर या भागातील एकही तरुण बेरोजगार राहणार नाही असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. विलास भाऊंचा प्रत्येक गावामध्ये कमीत कमी मला वाटतं 5-25 कार्यकर्ते जरी असे असेल तर ते त्या गावात जाऊन उभं राहिल्यानंतर ते भाऊंना स्वतःहून नमस्कार घालतील किंवा भाऊ त्यांना ओळखतील. अशा प्रकारचा हा माणूस आपल्या या नांदूर शिरोटे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारी करण्यासाठी त्यांची इच्छा आहे. आणि मलाही वाटतं की आपण सर्वांनी भाऊंच्या या इच्छेला आपण मतदान रूपी अशा प्रकारचा आशीर्वाद देऊन भाऊंचं हे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वांनी हातभार लावायचा आहे. भाऊंच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर भाऊ कुठल्याही पदावरती नसताना सुद्धा या छावा संघटनेच्या माध्यमातून म्हणा, एक मैत्रीच्या नात्यातून म्हणा, ते अनेक प्रकारचे लोकउपयोगी जनहितार्थ अशा प्रकारचे कामं करत असतात. मी माझा स्वतःचा एक वैयक्तिक अनुभव सांगतो. संजय कोकाटे या ठिकाणी आहे, त्यांच्याकडे त्यावेळेला गाडी होती. आम्ही मुंबईवरून येत असताना आम्हाला नाशिकला एक फारसा प्रॉब्लेम तयार झाला आणि रात्रीचे 1:30-2चा टायमिंग होता. आता आपल्याला मदतीला या ठिकाणी कोण येईल, पाहुणे भरपूर असतात, पण अशा वेळेला कोणाला फोन करायचा. संजूनी भाऊंना फोन करायला सांगितलं आणि भाऊंना फोन केला. भाऊ त्यावेळेला शंकरराव त्यांच्या घरीच होते. तेवढ्या 2 वाजता भाऊंनी त्या ठिकाणी आम्हाला घरी बोलावलं. आमचा जो काही प्रॉब्लेम होता तोही सॉल्व्ह केला. तेवढ्या रात्रीला आम्हाला त्यांनी त्या ताईंना चहा करायला लावला, चहाही पाजला आणि जेवण केलं नसत तर जेवण करा असं 2-3 वेळा साजरा केला. म्हटलं भाऊ आम्ही जेवण करून आलेलो आहे. असा माणूस, जो माणूस आपल्याला निम्या रात्री जरी गेला तर आपल्या मदतीला धावला पाहिजे, अशा माणसाच्या पाठीमागे आपण उभं राहायला पाहिजे. या मिसळ पार्टीत दुसंगवाडीचे सरपंच कानिपनाथ घोटेकर, नंदू गोराणे, दीपक वेलजळी, विनायक घेगडमल, प्रकाश पांगारकर, कैलास निरगुडे, अरुण विरकर, कचरू घोटेकर, सुशीला विरकर, जगदीश कुऱ्हे, कृष्णा घोटेकर, सुनील पवार, कन्हैयालाल भुतडा, नंदू मालपाणी, कैलास काकड, मारुती शिंदे, सुनील खरात, संपत पगार, रमेशप्पा पांगरकर, करण गायकर, रंभाजी पगार, रवींद्र वेलजळी, सुनील काटे, सोमनाथ वच्छरे, प्रकाश शेळके, संभाजी पगार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. म्हणून आम्ही ती उमेदवारी कार्यकर्त्याने आम्ही मागत आहोत. कारण आम्ही तिन्ही पंचवार्षिकला महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवारांना आम्ही मदत केलेली आहेत आणि पवार साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादीच्या जिथं जिथं आमदार खासदार आहेत त्यांनाही पाठिंबा दिलेला होता. त्या माध्यमातून ही निवडणूक अतिशय वेगळ्या पद्धतीत जाती का काय असं आमच्या आता लक्षात येतं आहे. होणाऱ्या पुढच्या काळामध्ये आम्ही पूर्ण गटाचा एक मेळावा घेणार आहोत आणि आम्हाला सगळे पक्ष संपर्कात आहेत. दुसरेही पक्ष आम्हाला कोणते असे नाही म्हणत नाही की आम्हाला उमेदवारी देणार आहे. म्हणजे असं काही नाही का कोणी उमेदवारीला आम्ही कोणाच्या दारात गेलो पाहिजे.
आम्हाला चालून उमेदवारी आमच्या नांदूर शिवपटे गटात भेटल आणि ती आम्ही करू. राहिला प्रश्न आमिर राष्ट्रवादीच्या घड्याळावर थोड्या मताने आमचा पराजय झाल्यामुळं घड्याळाच्याच निशाणीवर परत आम्ही निवडून आलो पाहिजेत हा आग्रह आमचा आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये माननीय आमचे तालुक्याचे क्रीडा मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्याशी आमचे कार्यकर्ते बोलणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून काय निर्णय होईल तो आम्ही एक मेळावा घेऊन जनतेसमोर काय ठरवायचं तो विषय ठरलेला आहे. पण आम्ही तर घड्याळाच्या निशाणीवर निवडणूक लढवावी अशा मानसिकतेमध्ये सर्वजण आहेत. आणि असं नाही आहे का वा आम्ही मंत्री आहो, इथले मंत्री आहेत म्हणून आम्ही ते बोलतो. लोकांचं काम केलेलं आहे म्हणून विकासाच्या गंगेच्या आज पूर्व भागामध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची सगळ्या बाजूनी पाणी वाहते. ते पाणी वाहण्यासाठी सुद्धा आम्ही 38 गावाचा ठराव घेऊन आम्ही त्याचा पाठपुरावा केलेला होता. ज्यावेळेस माणिकराव कोकाटे यांचा पराजय झालेला होता आणि राजाभाऊ वाजे शिवसेनेचे आमदार होते त्या काळामध्ये सुद्धा आम्ही शांत बसलो नाही. तर आम्ही संघटनेच्या माध्यमातून हे काम केलेलं आहे. आणि माननीय कोकाटे साहेबांनी मंत्री झाल्यावर या तालुक्यामध्ये चांगला काळापालट केलेला आहे आणि कार्यकर्त्यांना किती दिवस आपण उन्हात ठेवायचं हा संदेश घेऊन आम्ही जिल्हा परिषदला ठामपणे उभं राहणार आहोत. आणि कार्यकर्त्यांची भूमिका आम्ही आज भाषण केलं नाही, आम्ही सगळ्यांचं मतं ऐकून घेतलेले आहेत. पण पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही मोठ्या संख्येने महिला कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक यांच्या विचाराने आशीर्वादाने पुढची वाटचाल आपली होणार आहेत. आणि आज सगळ्या समाजाच्या लोकांनी इथं येऊन पाठिंबा दिलेला आहे का असा कोणताच समाज राहिला नाही तर त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. 12 बलुतेदार जातीच्या सर्व समाजाच्या लोकांनी व्यासपीठावर येऊन आम्हाला या उमेदवारीला पाठिंबा दिलेला आहे. यांच्या भावना लक्षात घेऊन ही उमेदवारी आमची होणार आहे. या सर्वांनी डॉक्टर पांगारकर यांच्या नेतृत्वावर एकदिलाने विश्वास व्यक्त केला असून आगामी निवडणुकीसाठी ठोस रणनीती आखण्यात आली आहे. यावेळीची उमेदवारी डॉक्टर विलास पांगारकर यांनाच मिळाली पाहिजे आणि यासाठी ग्रामस्थ कुठल्याही परिस्थितीत मागे हटणार नाहीत असा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.